विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस. शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग, महिला अत्याचार प्रकरणासह विविध विषयांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचं आंदोलन. विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, तर उद्धव ठाकरेंविरोधात शिवसेना नेत्यांचं आंदोलन. हेही पावसाळी अधिवेशन विरोधी पक्ष नेत्या विनाच होण्याची दाट चिन्ह. विरोधी पक्षनेता निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन. पावसाळी अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून अशोक स्तंभ गायब. यापूर्वीच्या अधिवेशनाच्या पासेसवर असायचा अशोक स्तंभ. विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता. मनसे नेते आणि सरचिटणीस यांची आज शिवतीर्थ इथे बैठक. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक. 20 फुटांवरील मूर्तींच्या विसर्जनाबाबत आज हायकोर्टात सुनावणी. निर्णयाकडे सगळ्यांच्याच नजरा. राज्य महिला आयोगाकडून रिक्त पदांवर नियुक्ती. आयोगातील 17 रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची भरती.